तर आज आपण कुटके म्हणजेच पोळीचा चिवडा कसा करायचा ते बघणार आहोत. महाराष्ट्रीयन न्याहारी सीरीज सुरू केलेली आहे, ज्यामध्ये 30 दिवसाच्या 30 रेसिपीज बघत आहोत. एखाद्या वेळेस रात्रीच्या पोळ्या उरलेल्या असेल तर सकाळी नाश्त्याला तुम्ही हे कुटके करू शकता. खायला एक नंबर लागतात. तर यासाठी साधारण 4 उरलेल्या पोळ्या घेतलेल्या आहेत. सुरुवातीला कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करायला ठेवायचं. तेल गरम होत आहे तोपर्यंत कांदा, हिरव्या मिरच्या, लसूण, कोथिंबीर बारीक चिरून घ्यायचं आणि लिंबू सुद्धा कट करून घ्यायचं. तेल गरम झाल्यावर मोहरी, जिरं, शेंगदाणे, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या आणि बारीक चिरलेला लसूण घालून खमंग फोडणी तयार करायची. थोड्या वेळ परतल्यावर गॅसचा फ्लेम लो करून कांदा शिजतपर्यंत ज्या पोळ्या आहेत त्याचे कुटके तयार करून घ्यायचे किंवा तुकडे तयार करून घ्यायचे. हाताने जेवढे पॉसिबल असतील तेवढे करून नंतर मिक्सरमध्ये घेऊन मिक्सर सुरू करून बंद करायचा. जास्त बारीक नाही करायचे, कुटके दिसायला हवेत. कांदा सॉफ्ट शिजल्यावर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर फोडणीत घातल्याने मस्त असा खमंगपणा येतो. थोडीशी हळद घालून थोड्या वेळ पुन्हा परतून घ्यायचं. तयार पोळीचे कुटके घालायचे आहेत. वरून चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर घातलेली आहे. हे सर्व लो फ्लेमवर 5 मिनिटे भाजून घ्यायचं. वरून लिंबाचा रस घातलेला आहे. हवा असल्यास तुम्ही यामध्ये ताक सुद्धा घालू शकता. एकदा मिक्स करून गॅस बंद करून गरमागरम सर्व करायचे. खायला एक नंबरच लागतात. तर नक्की ट्राय करून बघा. कसे झाले कॉमेंट्समध्ये सांगाल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका.